तुम्हाला आता मी एक जादू दाखवतो व्हिडिओ. गाईज आम्ही जेवायला बसलो आहोत. बघायचंय का टिंग आहे ना सेम डिक्टर काम चला सुंदर आहे ना. हा ही टोकन सिस्टम ठेवले. आता एंट्री मारल्यानंतर प्रत्येक खबर तर आमचं पूर्ण पॅकिंग झालंय. दुसरा दिवस चालू झालाय आणि आता आमची पूर्ण पॅकिंग करून आता आम्ही निघतो दुसऱ्या प्रवासाकडे. मस्त सर्व रेडी झालेत. सगळ्यांनी मस्त मस्त कपडे घातलेत. सगळे मस्त आज आस्था दिसते. तिने फुलपाखरू आणि हेडफोन फुल इंग्लिश आणि सगळे मस्त मध्ये अक्षरांनी पण मस्त कपडे घातलेत. आता आम्ही जाणार इथनं 10 किलोमीटर असलेलं ते एलोरा केव्स कैलाश टेम्पलला आम्ही आता व्हिजिट करणार आहेत. तिथून तुम्हाला दाखवतो किती सुंदर मास्टरपीस बनवला आपल्या पूर्वजांनी. कैलाश टेम्पल असा काहीतरी रूम होता. वॉशरूम, बाथरूम, मिरर, एसी आणि बेडरूम. हो किती मस्त दिसतो. एक बघायचंय का टिंग. आता आम्ही बिफोर गोईंग एलोरा केव्स आता आम्ही आलो नाश्ता करायला. आणि मस्त नाश्त्याचं स्पॉट आहे. लय स्पेशियस स्पॉट आहे तिथे. बाजूलाच आहे युनेस्को गेटच्या बाजूला. आता गाडी पार्क केली आहे आणि आता मी नाश्ता मागवलो. काय नाश्ता? मसाला डोसा, पोहे आणि कांदे पोहे. चला अक्षा आमची रिव्ह्यू देईल. अक्षा हा नवीन प्रकारचा आम्ही डोसा इन्व्हेंट केला आहे. कसं आहे? मस्त आहे ना. एकदम गरम गरम तव्यावर केलेला आहे. हा यो नवीन प्रकारचा आहे. मग एकदम एक्सपर्ट आमची घरांची मास्टर शेफ. मस्त आहे. परफेक्ट आहे ना. स्वतः शेफ आहे. स्वतः शेफ आहे काय? घरात एकदम उत्तम दर्जाचे डोसे बनवते. ना काही बोलत नाही का? आणि टेस्ट करा कैसा आहे बघू सांगा. ओके ओके आहे का पोहा? कैसा आहे? ओके नाही बोलत. चव नाही बोलते. नानी बोलते. आपल्या हरकत असेल ते कलरच दिसत नाही हल्दी. काम चला आता नुसतं फक्त याच्यावर उकलवलं बरं. बाकी कोणी गेला उकलवलं आणि मिरची लावली. आता आम्ही एंटर केलं आहे कैलाश टेम्पलचं हे करायला. आणि तिकीट काउंटरला तिकीट काढतो आहे. इंडियन सिटीजन 40 रुपये, फॉरेन सिटीजन 600 रुपये फॉर एंट्री. चला अशी काहीतरी लाईन आहे जायला. आम्ही एंट्री केले आहे एलोरा केव्स बघायला कैलाश टेम्पल. चल चल धाव धाव धाव. तुला पण घेतले. हे मस्त आहे. वेदर कंडिशन मस्त आहे. एकदम ऊन नाही म्हणून सकाळचे वाजलेत 10:30. ऊन नाही म्हणून जरा चालायला बरं वाटतं. आता एकदा ऊन चालू झाला की भरपूर मुश्किल आहे चालणं. चला चालूया. पहिला वरती जाऊन यावायचा का असं मला वाटतं. किती मस्त आहे. मेरे सांस फुल गए रे इतने मी अजून बाकी आहे. मस्त आहे. एकदम अखंड मास्टरपीस. मस्त आहे एलोरा केव्स. इथून काहीतरी आम्ही गुफेकडे चाललोय. वरतून कैलाश टेम्पलचा व्ह्यू घ्यायला. असे रूल्स तोडून चला मजा येणार आहे. हे माझ्या मागं अखंड टेम्पल. किती सुंदर लेणे तो पूर्ण.
नाही ये हांचे हात धरून ये. पूर्ण टेम्पलचा व्हिडिओ बघा. किती सुंदर आहे ना हा. पूर्ण एक दगडावर पूर्ण ही देऊळ दगड आहे. किती सुंदर आहे. बघा टोटल 34 केव्स आहेत. तुम्ही स्क्रीन थांबून बघू शकता. बघा 1 पासून स्टार्ट होतात ते प्रॉपर 34 पर्यंत हे होतात. आणि त्याच्यात कैलास टेम्पल हा 16 आहे. बघा कैलास टेम्पल हा 16 कैलास टेम्पल. बाकीचे केव्स 34 आहेत ओव्हरऑल. तर तुम्ही जर प्रॉपर दिवस घेऊन येत असणार फिरण्यासाठी तर समजा 34 केव्स तुम्ही फिरू शकता. आणि गाड्या पण इथं ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि एलोरा कैलास टेम्पल एक्सप्लोर करूया. चल एंट्रन्स आहे. चल अक्षय. पप्पा कुठे गेला. काय अर्थ यायला पकडत होती ते भेटणार. किती सुंदर असं कार्विंग आहे. किती सुंदर आहे एकदम आतून भक्कम असं. नंदी इथं. नंदीचं हे एवढं मोठं नंदीचं ही नंदी इथं. नंदीची हालत बघा. आणि इथून थेट तिथं समोर शिवलिंग आहे समोरच्या साईडला. म्हणजे नंदीसाठी एवढं मोठं हे स्पेशियस कैलास टेम्पलमध्ये. आणि प्लस हा मंदिराचं सेक्शन. तुम्हाला आता मी एक जादू दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. 20 रुपयाच्या नोटीवर जो एलोरा गुफा केव्स आहेत ते इकडचे तिथे बघा. दिसला हा बघा स्तंभ. आणि ते मागचा स्तंभ सेम डिक्टो आहे तो. इथे बघा आणि तिथे बघा. हे किती मस्त बनवलं. किती मस्त लेणे आहेत. किती सुंदर लेणे आहेत. प्रॉपर बनवलेलं. किती मोठा मास्टरपीस आहे विचार करा. हे बघा कैलास. इथं पण लेणे आहेत तिथं पण लेणे आहेत. ना ना ये साईडची जाऊया ना. ना कसं वाटतंय कैलास टेम्पलला येऊन. हा खूप सुंदर शिल्पे आहेत. ही बाई सगळी शिल्पे जी आहे ना आंध्रामध्ये पिकलेली आहेत तोडलेली आहेत. भिन्न अवस्थेत आहेत मूर्ती. हां बघा ना एकदम मस्त अवस्थेत जर असते तर किती सुंदर दिसले असते. पूर्ण एका दगडावर केलेलं काम आहे. किती सुंदर एकदम सुंदर. तर आता आम्ही फिरतोय जरा कैलास टेम्पल गोल पूर्ण फिरतो. टूर घेतो कसं दिसतंय काय वगैरे.
पूर्ण डोंगरात शिल्प कोरलेली आहे. पूर्ण डोंगरात छोट्या छोट्या दगडात तुम्हाला बघायला भेटेल शिल्प. हे बघा आता पूर्ण हत्ती वाघ हत्ती वाघ हत्ती वाघ हत्ती किती भारी आहे. आणि इथं बघा ती छोट्या लहान लहान मूर्त्या बघा किती सुंदर. तेव्हा दिसते किती मूर्त्या छोटे 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 आणि अखंड असं स्तंभ. पूर्ण एंट्रन्स बघा. बघा ना किती सर्व काही हत्तीच आहे. तेव्हा हत्ती 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 असं वाटतं पूर्ण हत्त्यां आणि वाघांच्या याच्यावरतीच पूर्ण ते टेम्पल उभारलं. तर आमचं मस्त एलोरा केव कैलास टेम्पल फिरून झालेलं आहे आजच्या दिवसासाठी. बिफोर 12च्या अगोदर. आता आम्ही चाललोय बीबी का मकबरा म्हणजे मिनी ताजमहल. जसं मिनिएचर असं क्रिएट केलंय बीबी का मकबराच्या इथे. तर तिथं गेलो की तुम्हाला आम्ही दाखवतो. यांनी बघा कशी शॉपिंग केली. काय आहे असता. अच्छा दाखव विषय. लय मस्त आहे. आवाज पण येतो रे. किती मस्त आहे. यांनी पण सगळ्यांनी घेतलं ते बांगड्या. छोटा पंखा. आता फुल एसीची गरज लागणार नाही आम्हाला. चला तिथं येऊन आम्ही मकबराला पोहोचलोय. बीबी का एक मकबराला पोहोचलो तिथं आता. आणि पार्किंग तिथं लावले. पार्किंगचे तुम्हाला इंडिव्हिज्युअली 50 रुपये पार्क करायचे आहेत. आणि आम्ही घेतलं कलिंगड नाणा काढतो तिकीट पे अँड पार्क स्कॅनरमध्ये बघूया. असं काहीतरी कलिंगड विकतात तेच आम्ही घेतलं. टोकन सिस्टम ठेवले. आता एंट्री मारल्यानंतर प्रत्येकाच्या हातात एक 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 सिंगल टोकन असेल. आणि हरवला तर तुमच्याकडून 100 रुपये असे फाईन घेतले जातील. पण तिथं स्कॅन करून तुम्हाला एंट्री भेटणार आहे तो टोकन. तर एंट्री करूया स्कॅन करूया आणि घुसूया आतमध्ये बीबी का मकबरामध्ये. ही एक्साइटेड आहे. यांचे कुटुंबदार आहेत तेव्हा ते अक्षरा पण एक्साइटेड आहे. तिचे कुटुंबदार आहेत. तर गेले मस्त ताजमहलला आम्ही आलोय दिल्लीला. डायरेक्ट औरंगाबादवरून दिल्लीचा दौरा केलाय एका रात्रीत. आणि दिल्लीला प्रवास करून डायरेक्ट ताजमहल बघायला आलो आम्ही. तिकीट ताजमहलचे फक्त 100 रुपये. तेव्हा किती दमलेत बघा. किती दमलेत बघा. एवढं कारण की एका रात्रीत आम्ही औरंगाबाद तो डायरेक्ट दिल्लीचा प्रवास केलाय बघा. दिल्ली किती सुंदर आहे ना. आता का आतमध्ये शिकतो. कबर ज्याच्यासाठी बांधलंय. कधी खाली आहे तो. पैसे बघ कधी टाकले. पैसे टाकले. मस्त कारिगिरी केले. एक नंबर असा रेप्लिका ताजमहलचा एकदम सुंदर असा. आता बीबी का मकबराचं
मिनी ताजमहल तुम्ही बोलू शकता त्याचं बघून झालंय. आता आम्ही चाललोय लंच करायला, जेवायला. तर जेवायला कुठं थांबलो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आमचा प्रवास पुढचा आहे सप्तशृंगीचा, पण आता कुठं जेवायला थांबलो की तुम्हाला पुढं अपडेट करतो. ठीक आहे, मी इथं थांबणार आहे आता जेवायला. पठाण दा ढाबा. गाईज आम्ही जेवायला बसलो आहोत. हे बघा जेवायला बसलोय, पण जेवण अजून आलेलं नाही. सगळी वेटिंगला थांबले सगळे ते थोबाड. असे बघा ती एक नालायक पोर आहे आमच्या घरात. हा तर काय बोललं, जेव्हा जेवण येईल तेव्हा आम्ही सांगू. मस्त लेके आ रहा है तो बोला. चला माझं जेवण आलेलं आहे. 10 रोट्या लपेटलेली आहे ना ही. मस्त आहे. सपना नाही ऐसा वाला आहे. लय भारी. लय भारी. चला स्टीम राईस आपला आलेला आहे. स्टीम राईस बघूनच असं एकदम स्वादिष्ट. अपना डाइट का आगे है 3 अंडा, राइस, प्लेन राइस और इन लोग का चिकन. ये कैसे टेस्ट? मस्त आहे. हाँ? मस्त आहे. मस्त आहे. हम लोग डाइट नहीं है, हम लोग चिकन खा रहे हैं और तंदूरी रोटी खा रहे हैं. एकदम पठाणकोट सारखा पठाण ढाबा म्हणून आहे. टेस्ट मस्त आहे. आम्ही एकदम फॅमिली सेक्शनमध्ये बसलो आहे. मस्त असं आमच्यासाठी प्रॉपर पूर्ण प्रायव्हसी असेल आणि त्या साईडला दुसरी फॅमिली आहे. आम्ही इकडे दुसरी साईडला मेन कस्टमर त्या साईडला मागं बसतील. हे मस्त केलं आहे. तर चला आता आपण जेवूया आणि नंतर भेटूया. जेवून झाल्यानंतर तुम्हाला भेटूया. तरी ते जेवायला बसलेलं आहे. कसं वाटतंय? मस्त आहे. मी कसं आहे बाबा, कसं आहे? मस्त. हा तर सगळ्यांना आवडलेलं आहे चिकन लपेटा. तर माझं जेवण झालेलं आहे. सगळी जेवण बसलेले आहेत. उलटा फिरवतो. हां आता तू दिसतो ना. हा आता मी दिसते. आता बोलू काय फिरव. आता चालू झालं. असं कसं वाटला? त्याला जेवण झाल्यानंतर भेटतो. तईनी अशा प्रकारे पिझ्झा बनवलेला आहे चिकन लपेटाला तंदुरी रोटीवर टाकून. रोल आहे तो रोल. हे बघू शकता तुम्ही. हा आता कसा लागते ते पण बोल. रोल चाट मसालावाला असे. मस्त जेवण झालं आहे आमचं. आता आम्ही नॉन स्टॉप जाणार आहे सप्तशृंगीला. चला कुठे थांबलोच तर दाखवतो, नाही तर नॉन स्टॉप तिथे गेल्यावर. कैसा झाला? गोल गोल राणी ऐसा. गोल 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 पार्क मध्ये आलो, रोलर कोस्टर मध्ये. तर आता आम्ही थांबलोय. नानीला घ्यायची पैठणी आणि पैठणीचा शॉप आहे. तर नानी सर्व ते गेले तिथे. मातोश्री म्हणून आहे. मातोश्री पैठणीला 50% मातोश्री सेल. बघूयात काय भेटतंय. आता आम्ही चाललोय सप्तशृंगीला. वाजले संध्याकाळचे 7. मधल्या रस्त्यात आहे सप्तशृंगीच्या. सगळ्यांची हालत बघा आहे. सगळे झोपणी गेम खेळते, मागं पडले सगळे. या रस्ता मस्त रस्ता. चला वर गेलो तुम्हाला दाखवतो. आता फायनली आम्ही स्टे घेतलेला आहे. वनीमध्ये घेतला स्टे आणि थांबलो आहे. नानाने बार्गेनिंग वगैरे केलं आहे आणि AC रूम घेतला आहे. असं राजवन लॉजिंग आणि AC मध्ये भेटलं आहे रूम आम्हाला. काहीतरी 1600 रुपयाला विथ AC
फॅमिली सकट भेटलं. आता वरती जाऊन तुम्हाला रूम दाखवतो. हे सगळं सामान आहे, गाडी कशी पार्क केली आहे. कोणीच नाही आहे, आम्हीच आहे. तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो. ठीक आहे रूम कसे आहेत. असा काहीतरी रूम आहे, मस्त पूर्ण बेड आणि एक्सटिरियरलाही भारी आहे, इंटेरियरलाही मस्त आहे. AC रूम. ही रूम टूर टेनेंग टेनेंग टेंग टेनेंग. ठीक आहे, बाथरूम पण मस्त आहे. आणि इथं आमची बाल्कनी आहे, नवीन बाल्कनी. ही बाल्कनी तुटलेली आहे. एकदम भारी बाल्कनी. इथून डायरेक्ट व्ह्यू बाहेरचं. काय काय करायला लागतंय. कॉफी पॅकेट, हा छोटूसा आमचा सिलेंडर आणि पाणी गरम करत करत ब्लॅक कॉफी एन्जॉय करू. ठीक आहे. आणि याच्यावर मॅगी पण बनवू शकता तुम्ही, पाहिजे तो जेवण बनवू शकता. लय भारी बनव. तर कॉफी बनवूया आणि पिऊया. ठीक आहे.